दादा नमस्कार. नमस्कार. दादा आता आपलं जे मैदान झालं, त्या मैदानाला प्रेक्षकांचा असो, गाडा मालकांचा असो, अफाट प्रतिसाद होता. मैदानही खूप मोठं झालं आणि जे काही आपण जसं सांगत होतो लोकांना, की बाबा बैलगाडा क्षेत्रातलं किंवा बिनजोड क्षेत्रातलं सर्वात मोठं मैदान होईल आणि तसंच मैदान झालं. ना भूतो ना भविष्य असं मोठं मैदान होणार नाही, असं मैदान झालं. पण दादा काय झालं, की हे मैदान झाल्यापासून एक 2-3 दिवस तुम्ही आपल्या चॅनलच्या समोर किंवा कोणाच्या प्रेक्षकांच्या समोर आले नाही. त्याबद्दल काय सांगाल मैदानाबद्दल? मैदानाबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिल्यांदा मी जे प्रेक्षक वर्ग, गाडा मालक आणि इतर जी लोक आली होती त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो का आपण आल्यामुळं मी जे कार्यक्रम ठेवला होता त्याला त्याची शोभा वाढली आणि तुम्ही त्याला कुठल्या प्रकारचं गालबोट न लावता चांगल्या प्रकारचा कार्यक्रम यशस्वी झाला आणि त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो. आणि लेट येण्याचं कारण का गेली 22 दिवस आम्ही या मैदानासाठी झटत होतो रात्रंदिवस आणि मी ग्राउंड लेवलला उतरून सर्व काम करत होतो. लास्टच्या दिवशी तर माझा आवाज अजिबात बाहेर निघत नव्हता. दुसऱ्या दिवशी पण मला त्रास होत होता. त्यामुळे मी 2 दिवस आराम केला आणि आता सर्वांचा आभार मानण्यासाठी तुमच्या समोर परत आलेलो आहे. आता दादा मैदान इतकं सुंदर झालं, की प्रेक्षकांनाही मैदानात एक एक म्हणजे पब्लिक सुद्धा मैदानात यायची गरजच लागली नाही. तसं सांगायला गेलं तर प्रेक्षकांना बाहेर घ्यायची गरज लागली नाही. कारण जिथे उभं राहू तिथून बैल आणि गाडी एकदम परफेक्ट दिसत होती. ज्यामुळे प्रेक्षकांना एक पब्लिक डिमांड अड्डा म्हटलं तरी आपल्या अड्ड्याचं नाव येतं. आणि दादा 2 वाजेपर्यंत जर बघायला गेलो ना, तर शर्यती इतक्या सुंदर प्रमाणात झाल्या आणि मोठ्या प्रमाणात झाल्या. कुठेही असं कधी झालं नाही, की 9-9:30 ला गाडी पळायला गेले. आपल्या मैदानात ते सुद्धा झालं. आणि 2 वाजल्यानंतर काय झालं दादा, थोड्या गाड्या थांबल्या, थोडं मैदान थोडं रेंगाळलं आपलं. तर त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी जे मैदान ठेवलं मला तर त्याचा जास्त मैदानाचा अनुभव नाही. मी जास्त करून क्रिकेट आणि इतर गोष्टी करत असल्यामुळं मैदानी पहिल्यांदाच भरवलं. परंतु 2-3 कमिटी माझ्या पाठी ठाम उभ्या असल्यामुळं बारडी वाव्याची तर कमिटी स्वतःचं मैदान असल्यासारखं झटत होती आणि कुठल्या प्रकारचं त्यांना लोभ नव्हता का कुठली आशा नव्हती. एक कुठलं आपल्या बाजूचं मैदान चांगलं होईल या आशेने ते झटत होते. आणि ठाणा कमिटी जी असेल ठाणा, पालघर, रायगड या कमिटीची जेवढी लोक आहेत तेवढ्यांनी पण मला सर्व चांगले सहकार्य केलं. मुळात गोष्ट म्हणजे मी खरं सांगतो, मी इतका बिझी होतो मैदान ठेवण्यासाठी का मी एकालाही निमंत्रण देऊ शकलो नाही. बरोबर आहे. वैयक्तिक मी फक्त तुम्हाला सांगणार तालुक्यातील जेमतेम 3 लोकांना फोन केले. त्यातल्या 1 लोकांनी फोन उचलला नाही. दोघांनीच फक्त फोन उचलले. बाकी जी मंडळी आली ती बिना फोनवरती आपल्या प्रेमापोटी बैलगाडा शर्यत बघण्यासाठी सगळी ती लोक आलेली. परंतु मला याच्यातून आनंद एक होतोय का मी पहिल्यांदा प्रयोग केला का बाबा मी प्रत्येक ठिकाणी जायचो, बघतो शर्ती 1 वाजता चालू व्हायच्या, 12च्या नंतर, 2 वाजच्या नंतरच आणि संध्याकाळच्या मग तो लोड व्हायचा. शर्ती अर्ध्या परत ठरलेल्या परत जायच्या जोड्या. तर मी पहिल्यांदा प्रयोग केला का लवकर जर का आपण बोलवलं जोड्यांना, गाडा मालकांना तर ती येतील का. आणि मला त्याचा एक आनंद मिळाला का पहाटेपासून ते रात्रीचे काही वस्तीला आले. सकाळी 6 वाजल्यापासून जी सुरुवात झाली तर 9:30 ला आपल्या इथं पहिली गाडी पळाली. आज इतिहासामध्ये पहिल्यांदा इथं झालेलं मुंबईमध्ये का 9:30 ला पहिल्यांदा गाडी पळाली. आता तुम्ही सांगितलं 2 वाजेपर्यंत मैदान एकदम सुरळीत चाललं होतं. त्यानंतर मैदानामध्ये बिघाड झालं. तर त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. मी स्टेजवरती एकाही पाहुण्याचा सत्कार करायला नव्हतो. बरोबर. मी जसं उद्घाटन केलं तसं मी खाली उभा होतो आणि खाली मी असल्यामुळं सकाळी 9:30 ते 10 वाजल्यापासून तर कंप्लीट 1:45 वाजेपर्यंत मी खाली मैदानात होतो. त्यावेळेस आम्ही आणि माझी जी काही टीम आहे ती आम्ही काय करत होतो, जे बॅरिगेड लावलं होतं त्याच्यातून फक्त 4-4 गाड्या सोडून खालच्या शेतात घेत होतो आणि खालना फक्त आम्ही 2 गाड्यावरती घेत होतो. त्या पण आम्ही कसे घेत होतो, समोर विचारत होतो तुझा जोड आहे का, तुझा जोड आहे का, तरच वरती या. आणि प्रत्येक जोडी मागे 6 माणसं घेत होतो फक्त. त्याच्यावरती आम्ही माणसं वरती घेत नव्हतो आणि आमच्या तिथे ऐकत पण होते व्यवस्थित. परंतु त्यामुळे इतक्याच गाड्या फास्ट सुटत होत्या का 1:30 वाजेच्या आतमध्ये 100च्या वरती गाड्या होऊन गेल्या होत्या. हो, जास्त झालं बरोबर. 130 का 40 गाडी काहीतरी 1:30 वाजेच्या आतमध्ये झाली होती. तर ते नियोजन एवढं चांगलं चाललं होतं आणि सहकार्य सर्व करत होतो व्यवस्थित. आम्ही प्रत्येकाला हात जोडून सांगत होतो की तुम्ही येताना जोडीला जोड घेऊन या, खाली शेतात उतरा, ज्याचा जोड जवळ असेल त्यांनीच वरती या, नाहीतर वरती येऊ नका. आणि त्यामुळे एवढं चांगलं नियोजन चाललं होतं की हिशोब नाही. आता 2-3 जणांनी मुलाखतीत म्हणजे व्हॉट्सअपला जे ग्रुप आहेत त्यांच्यावरती टाकलं होतं, मला शर्टाला धरून ओढला, मला असा काढला,
आणि तेच कबूल करतात का मी मातीवरती चढत असताना मला शर्टवरती धरून आणलं. मग मला त्यांना एक सांगायचं आहे का तुम्ही माणसं आहेत, स्पीकर बाजूला आहे, बरोबर स्पीकर वरती जोडी आत घेताना तुम्हाला 4 मी स्वतः अनाउन्समेंट करत होतो, बरोबर दुसरा कोण नव्हतं करत, मी स्वतः करत होतो का बाबा तुम्ही जोडी सुटल्याच्या नंतर मागे या, बरोबर. मातीवर चढू नका. मग 8 फूट जी माती आपण रचलेली आहे त्याच्यावर चढायला तुम्ही काय गाडो आहेत का? बरोबर आहे. तुम्हाला एवढं समजत नाही का? आम्ही नियोजन तुमच्यासाठीच केलंय ना. ती तर गोष्ट सोडाच, जोडी सोडल्याच्या नंतर फाटीमध्ये उभं राहतात ना, जोडी आपली जिंकली का बघतात, हे कशासाठी? बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मैदानाचं नियोजन बिघडवत आहे. खरंय. आणि आम्ही इकडून ओरडतो ना तुमच्या कडेलाच का बाजूला व्हा, मागणं या. मग या गोष्टी तुम्हाला समजत नाही का? बरोबर. बरं, इतर ठिकाणी तुम्ही गेलात त्याच्यापेक्षा फाटीमध्ये कुठे गर्दी होती का, मला ते आणून दाखवा. नाही फाटी क्लिअर होती. फाटी क्लिअर ठेवली होती. याशिवाय मैदान जोडी बाजूला नको झाला म्हणून आपण 8 फूट माती घेतली होती. ठेवली. मग त्या मातीवर तुम्हाला चढायचा संबंध काय? तो मग जर तुम्ही चढत असताना म्हणजे तुम्हाला समजत नाही कुठून जायचं ते, मग बरोबर. समोरचा माणूस तुम्हाला सांगणारच ना. मग त्यावेळेस तुमचं जर काही शर्ट हातात आलं का, तुमचा हात हातात आला, त्याला काय करणार आम्ही? बरोबर. बरं, एक करतोय ते तुमच्यासाठीच करतोय. मागची जोडी सुटली पाहिजे. मागच्या जोडीला जाण्यासाठी माती फाटीत नाही आली पाहिजे, बरोबर. याच्यासाठी आमचं नियोजन होतं. त्याच्यात तुम्हाला राग कशाला आला पाहिजे? एक तर तुम्ही सहकार्य करत नाही आणि तुम्हाला सवय लावतोय आम्ही, ती सवय पण तुम्ही लावून घ्यायला मागत नाही. बरोबर. हे असं मैदानात चालणार नाही. मग मी खाली असताना मला जे अनुभव आले ते इतकं चुकीचे आहेत. आणि ते जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत शर्तीला चांगले दिवस येणार नाही. किती चांगलं नियोजन करा तुम्ही. आणि मग काय झालं, बऱ्याच लोकांना असं वाटलं की आम्हाला दादागिरी केली. दादागिरी तुम्हाला कोणीच केली नाही. कारण मला माहितीये, मी ज्यावेळेस मैदान ठेवलं त्यावेळेस प्रत्येक मुलाला मी 3-3 वेळा सांगितलेले, बरोबर. कोणी किती दादागिरी केली तरी त्याला हात जोडा. एक दिवस आपल्या इथे येणार तो काय आपला दुश्मन नाही. बरोबर आहे. कारण ते पाठी असणारे ते जोरातच असतात. पण आपलं काम आहे त्यांना हात करून हात जोडूच नाही, शांत बसवणं. त्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न केला. काही करणार ते समजत नसेल त्याला आम्ही काय करणार? आता एकाने दिले ना का माझा शर्ट ओढला, मी मातीवर चढत होतो. मग तू स्वतः कबूल करतो मी मातीवर चढत होतो. बरोबर आहे. अरे पण मी इकडे ओरडते ना मातीवर का सोडून. मातीवर चढू नका, तुम्ही मागे या. बरोबर. मग तुम्हाला बॅरिकेड म्हणता जागा ठेवले बाहेर ना. बरं, जोडीवरती घेताना पण सांगतो आम्ही, जोडी सोडल्याच्या नंतर मागे पाठीमागे फिरा. जोडी लेट सुटायला दुसरं एक कारण आहे, जोडी वरती आणल्याच्या नंतर पलट बांधायला घेतात. बरोबर. जोडी सुटायची वेळ येते तरी सोडणारे पंचाकडे लक्ष देत नाही. अरे मग तुम्ही जोडी तुम्हाला एवढे तर हुशारी पाहिजे का तुम्ही ट्रॅक वरती आलात तिथं तुम्ही बैलांपेक्षा हुशार पाहिजे. खरंय. तुम्ही तिथे पण येताय ना, पंचाकडनं बघताय, इकडे जोडीकडे बघून राहता, ड्रायव्हर बघताय. बरोबर. ते सुद्धा आम्हाला अनाउन्समेंट करायला लागली हो का तुम्ही जी जोडी धरताय ना ते पंचाकडे लक्ष द्या. एवढं जर का बारीक पोरं का तुम्हाला सांगायला लागतंय म्हणजे तुमच्यात अजून सुधारणा होणं बरीच काही गोष्ट आहे. बरोबर आहे. बरंच काय बाकी आहे. आणि त्याच्यानंतर मला वरला फोन आला तर तुम्ही जरा धागेवरती या, थोडीशी धागेवरती पब्लिक गडबड करते. गडबड. म्हणून मी धागेवरती गेलो. एक अर्धा तास तिकडे थांबलो. अर्धा तास मी 1:45ला गेलो असेल आणि 2:15ला परत खाली आलो. त्या पाऊण तासात त्या अर्धा तासात काय गंमत झाली ते सांगतो. जे नंतर मैदान स्लो चालण्याचं कारण, मी खाली आल्यानंतर गाड्या जिथं आम्ही 2 गाड्या घेतो तिथं 8-8 गाड्या उभ्या राहिल्या. बरोबर. आणि मग मी तिथे आल्यानंतर विचारलं एकाला का तुझा जोड कुठे आहे? तो पुढे आहे. त्याला विचारलं तुझा जोड कुठे आहे? तो पुढे आहे. हे 7 ते 8 गाड्याला सांगतात, सर्वजण पुढे आहे म्हणतात. आणि नंतर मी विचारलं, मला तुम्ही उतरून या रे, मला तुझा जोड दाखव ना परफेक्ट कुठला आहे. 7 गाड्या त्याच्यामध्ये अशा निघाल्या का त्यांचा जोडच तिथे नव्हता. काय कमिटीवाले करतील? काय करणार? बरोबर आहे. आणि मी माझी जी मुलं होती, जी टीम होती, त्यांना विचारलं तुम्ही या जोड्या असं काय ठरवल्या सोडल्या? ते म्हणतात ना आम्ही विचारल्यानंतर आमचा जोड पुढे आहे. आणि मग मी बोलल्यानंतर ते हसायला लागले चकडवाले. मग मी तिथे त्यांची वादत करायचा का? नाही. बरोबर. हा, मग आम्ही वादत केल्यानंतर परत बोलणार का यांनी वादत केला? मग जर का तुम्हाला दिसतंय मैदान चांगलं झालं पाहिजे तर शेतातून वरती येताना तुम्ही जोड घेऊन यायचं होतं ना. बरोबर आहे. तुम्हाला तेवढं पण नॉलेज नाही का? मग याच्यावरती कुणी पण मला उत्तर द्या, मग मी सांगल. बरोबर. मला माझ्यावर पण हसायला लागल्यानंतर मग मी मुलांना डायरेक्ट सांगितलं त्यांच्या कर्माची फळं त्यांना बघू दे, कशा उचकायचे त्यांना उचकू दे. काय करणार कमिटी तिथे? काय करणार? त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जे बॅरिकेड केलं होतं ते पण या लोकांनी तोडून टाकले. सिस्टीममध्ये खाली जोड्या जायत होत्या, खाली जागा पण भरपूर होती. हे बॅरिकेड तोडायची गरज काय होती?
मग मला तुम्ही सांगा, तुमच्या माध्यमातून मी यांना सांगतो, जेव्हा अर्धा जोड्या जोड नसताना अर्धा जोड्या जर येऊन थांबल्या, ते मागच्या जोड्या काय काही या जोड्या पुढे उचलून देणार का? बरोबर आहे. काय कमिटी करल? कुठल्या हिशोबाने कमिटीला दोष देतात? मला सांगण्याचं तात्पर्य, आपल्या सुधारणा व्हायला भरपूर वेळ लागणार आहे. बरोबर आहे. तुम्ही समजूनच घेत नाही. बरं, तुम्ही हे पण समजून घेत नाही काही एक जोडी आता पुढे आणि 7 जोड्या फक्त मध्ये आहेत, आणि एक जोडी पुढे, तिचा जोड फक्त मागे, तो आला तर ती जोडी जाईल. बरोबर ती जोडी पण तुम्ही येऊन देत येऊन नाही. देत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमचं सहकार्य करायची पण तिथे इच्छा नसते. मग कमिटी कुठल्या पद्धतीने करणार? बरोबर. त्यामुळं ते मैदान जास्त स्लो झालं. तरी पण आमच्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न केला. काही तर अजून सुधारले नाही. कमिटीवाल्यांना मी एक विनंती करतो, का हे जे टोचे बिचे वापरतात ना, यांच्यावर असा बॅन लावा. हे कुठल्या मैदानात दिसले तर, माझ्या पहिल्यांदाच मैदान होतं म्हणून गालबोट नव्हतं लागायचं म्हणून मी गप्प बसलो. बरोबर. मी काही गंजे टोचे हिसकून घेतले. बरोबर. अजून पण यांची नालायक समज ऐकत नाही. मी आता थोडंसं वाईट बोलतो, कारण मी पण सहन करणारा माणूस नाही. जो परत करल तो परत करल, कारण आपली पद्धत आहे. मी स्वयं बाळगाचा ठरवलेलं आहे. परंतु तुम्ही अजून पण टोचे वापरताय. मी एखादा टोचा काढून घेतला, मी गाड्यांच्या मध्ये फिरत होतो, बरोबर. मी त्याच्या खिशात बघतोय असा धारदार टोचा केलेला, मी काढला. म्हणलं कशासाठी घेतलं रे? नाही, मला म्हणतो लागतो. मला तुझ्या घालायला लागतो का बोललो. बरोबर आहे. म्हणजे वाजवची वेळ आली का नाही? बरोबर. मग तुम्ही हे का कृत्य करता? काही तुम्ही असं कृत्य करू नका. माझ्या इथं पहिल्याच मैदान असल्यामुळे मी बराच स्वयंपाक, नाही तर मी स्वयंपाक लागणार माणूस नाही. बरोबर. कारण हे मैदान खास पब्लिक साठी आणि तुमच्या गाडा मालकांसाठी मी केलं होतं. बरोबर आहे. आणि तुम्ही मला प्रश्न विचारला का मैदान स्लो झालं, त्या कारणामुळे स्लो झालं. बरोबर. कमिटीचा कुठलाही दोष नाही. काही प्रश्न टाकलाय, दारू पिऊन हॉलेंडर ऑलेंडर होते. हॉलेंडर. तुम्हाला मी एक सांगेल, सकाळी 9:30 वाजल्यापासून तिथे चेहरे आहेत. ती मुलं अजून पण उभी करीन, आणि एवढ्या परिसरातल्या लोकांना सांगायचं काही मुलं पितात का, त्यांनी एकाने जर का बोलला पितोय, तुम्ही सांगायला द्या हरल. बरोबर. कारण आम्हाला गॅरंटी ना कोण पितं कोण नाही. तो दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, एवढ्या परिसरातले जेवढे बाहेर होते ना, तेवढ्या सुदाम पावलीच्या शब्दावरती सर्वांनी सहकार्य केलं होतं. बरोबर. आज संध्याकाळी 5 वाजेवर बंद ठेवली होती. बरोबर. आता पिणारे असतील ते तुमच्यात पण असतील ना काही, बरोबर. तर थोडं काय तुम्ही गालबोट लावायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आम्ही जे ठेवलं असंच लोकांनी ठेवा अशी आमची इच्छा आहे. बरोबर. पण तुम्ही सहकार्य करणार असेल तर कोण तुम्ही? कोण ठेवल? आणि इथंच मी सांगतो, आताच हे मैदान मला राजकीय फायदा घ्यायसाठी तुम्ही अजिबात ठेवलं नव्हतं. तसं असतं तुम्ही चांगला कोणतरी व्यक्ती उद्घाटनावर बोलवलं असतं, बरोबर. कोणाला प्रत्येकाला निमंत्रण देऊन माझ्या स्टेजवरती बोलवलं असतं. सत्कार. मी माझ्या धर्तीमध्ये माझ्या धंद्यावरती बसलोय, मी एकाही कोणाला निमंत्रण दिलं नाही. बरोबर. मी बोलतोय, मी ज्याशी फोन लावायला घेतले, फक्त मला 3 फोन लावायला भेटले. त्यातल्या एकाने उचलला, दोघांनी आपल्या एकाने नाही उचलला, दोघांनी उचलले. बरोबर. त्याच्यानंतर मी कुणाशी संपर्क केलेला नाही. बरोबर. आणि मी राजकीय पण मैदान ठेवलेलं नाही. मी माझी इच्छा होती का एक चांगलं कुठं मैदान मला करायचंय. बरोबर. राहायला हा विषय झाला खाली, तो पुढे ठेवलेल्या मैदानामध्ये कधीच होणार नाही. त्याची दखल मी नक्की घेईन. बरोबर. आता दादा, जसं तुम्ही बोलले होते की गोरगरीब जे गाडा मालक आहेत त्यांना काहीतरी सुवर्ण संधी मिळावा, आणि तेच तुम्ही केलं. आणि त्यात बरेचशा गाडा मालक होते, जसे तुम्ही 500 रुपयाच्या शर्तीपासून 11,000ची शर्त ठेवली होती. त्यात बरेचशे गाडा मालकांना लाभ झाला. आता एक तर गाडा मालक इतका आनंदी होता की त्यांनी घरी म्हणजे लोकांना जेवण ठेवलं, बँड ठेवला. कारण का, त्याची वासरं फक्त 1.5 वर्षाची होती, आदात वासरं होती. आणि त्या आदात वासराच्या शर्यती मालकाला 2 व्हीलर मिळाली तुमच्या माध्यमातून. तर त्याला त्याच्या बैलांच्या किमतीच्या एवढी गाडी त्याला मिळाली, त्याच्यामुळे तो इतका आनंदी होता की त्याने मैदानात सुद्धा आनंद साजरा केला. तर अशी जे काही तुम्ही बोलले होते तसं तुमचं साध्य झालं, तर काय सांगाल त्याबद्दल? मला सुद्धा आनंद झाला, कारण कसं झालं, एक 4-5 मैदानं झाली 2 वर्षामध्ये. ते बाईक वगैरे ठेवायची, मोठी मोठी बक्षिसे ठेवायची, आणि मग ते मोठ्या गोंड्यावरती जे शर्यत करायचे त्यांना लागायची, किंवा मी मॅनेज वगैरे करून काहीतरी तिथं गडबड व्हायची. आणि मग ते व्हॉट्सअपला त्याची चर्चा चालायची का मोठ्या गाड्या मालकांना बक्षिसं भेटतात, लहान गाड्या मालकांना त्याच्यामध्ये हे भेटत नाही, न्याय भेटत नाही. असं तसं माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच दिवसापासून ही कल्पना चालू होती का आपण जयंतीला खर्च तर भरपूर करतोच, मग असं काहीतरी एक करूया का जेणेकरून सर्वजण समाधानी होतील. आणि जेव्हा मी नियोजन केलं आणि हे मैदान पार पाडल्याच्या नंतर जी बक्षिसं वाटप झाली, त्याच्यानंतर जेव्हा मला फोन आले की दादा आम्ही 1500 रुपयाची 500 रुपयाची शर्यत केल्यानंतर आम्हाला गाडी मिळाली, आज आम्हाला बरं वाटते का कुठेतरी आम्हाला छोट्या गाड्या मालकांना पण न्याय मिळाला. आणि मोठ्या गाड्या मालकांचे पण फोन आले का बाबा नियोजन व्यवस्थित झालं आणि तुमच्या बाईक वगैरे बक्षीस वगैरे होती ती व्यवस्थित वाटली गेली. मग ते करणाऱ्याला कुठेतरी समाधान वाटतं का आपण केलं ते चांगलं केलं.
की जेणेकरून हे बघा, मी एक सांगतो, तुम्ही जेव्हा कुठलाही कार्यक्रम करा, घरगुती असेल किंवा सार्वजनिक असेल, घरामध्ये सुद्धा तुमचे सर्वांनाच तुमचे विचार पटतील याची गॅरंटी देऊ नका. बरोबर. तसंच हा सार्वजनिक कार्यक्रम आहे, सर्वांनाच आपलं पटेल अशी पटेल असं गॅरंटी नाही. नाही, पण 7% जरी लोकांना पटलं ना तरी आपल्या कार्यक्रमाचं आपल्याला फल मिळालं बरोबर. हे समजायचं, बाकी काय नाही. तर त्यामुळे मला तो आनंद मिळाला आणि त्या आनंदातून बरं प्रत्येक वर्षी याच्यापेक्षा चांगलं मैदान ठेवायचा प्रयत्न करेन, एवढं नक्की. म्हणजे ही जी परंपरा तुम्ही वर्षानुवर्ष जपताय हो त्याच्यामध्ये आता ही बैलगाडा शर्यतीची पण भर नक्की पडली. हो नक्कीच. आता दादा सर्व बाईक वगैरे वाटल्या त्यात एक आवर्जून मुद्दा असा घ्यावा लागेल की जी मोठी शर्यत होती प्रेक्षकांना असं वाटतं किती मोठी शर्यत होईल आणि योगायोग असं झाला की ती जी मोठी शर्यत झाली जे कडाव केसरी झाला त्याच्यामध्ये एक बैल आपला होता आणि त्यात असं मला माझ्या निदर्शनास आलं की कोणत्याही प्रकारचं बक्षीस हे तुम्ही स्वतःजवळ ठेवलं नाही. म्हणजे एक आठवण जरी म्हणलं तरी एक चषक तरी तुम्ही स्वतःजवळ ठेवायला अपेक्षित होता. म्हणजे कोणी असो बैलगाडा मालक, पण तुम्ही तो चषक सुद्धा आपल्याकडे घेतला नाही. तर काय सांगाल त्याबद्दल? काय झालं, जेव्हा आपण स्वतः कार्यक्रम करत असताना मी पहिल्यापासून माझी सवय ठेवलेली आहे. माझ्याकडं आत्ता हा मैदान झाला तर याच्या मुलं पूर्ण महाराष्ट्रात माझ्या गावाचं नाव गेलेलं आहे आणि जी लोक आली इथे आज जवळजवळ माझा ना आकडा डिपार्टमेंटचाच आकडा आहे, 70,000च्या वरती लोक इथे आली होती. बरोबर. आणि या कडाव नगरीला एवढ्या लोकांचं पाय लागणं म्हणजे आमचं भाग्य आहे, मी ते समजेल. कारण सहजाजी माणसांचं पाय लागत नाही. बरोबर. एक आपण वाढवण्याची कारण आपण ऐकतो, हे काहीतरी पुण्य असतं आणि काहीतरी कुठेतरी एक आपला वाटा असतो, त्या हिशोबाने ते होत असतं. राहिला बक्षिसांचा विषय, तर मी क्रिकेटचे पण सामने अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा भरवलेले आहेत, तेव्हा सुद्धा कडावची कधी टीम मी खेळवलेली नाही. बरोबर. परंतु योगायोग असा झाला का हे स्पर्धा मला मुलांनी 4 दिवस आधी सांगितलं, दादा आपले पण बैल पालवा, आपल्याला कुठं तिथं याच्यामध्ये जायचंय, एक जोडी तर पालणार आहे, बरोबर. त्याच्यामध्येच काय तो निकाल लागणार आहे, आपण थोडे गटामध्ये पालणार आहे का, बरोबर. तर त्याच्यात चिटिंग होणार आहे का, काय होणार आहे. बरोबर. तर मग मी बोललो बाबा चला पालवायचे तर पालवा तुमच्या हिशोबाने. तर मग एक 6 दिवसापूर्वी आम्ही 6 दिवस आधी 4 गोंड्यावरती आम्ही नाव सोडलं. एक खानावकर भाऊंचा बैल आहे राणा म्हणून, त्यांचा बैल एक पायऱ्याला घेतला आणि माझा एक बाबा म्हणून बैल नवीन आणलेला आहे, चांगला पळतो तो. बरोबर. तर तो एक पायरा होता, 4 गोंड्या आम्ही तो एक नाव सोडला होता आणि घरच्या 2 गाड्या पळवणार होतो, एक घरचा साज आणि दुसरा एक असे. तर तिन्ही गाड्या आमच्या जमल्या होत्या. परत नंतर लक्षात असं आलं जेव्हा मैदान पार पडल्याच्या नंतर का बक्षीस आपल्याला लागलं. हो. मग ते मला कुठेतरी चुकीचं वाटलं, बक्षीस आपल्याला लागले असं नकोय. नको. भलं जोडी जिंकली असती ना, बक्षीस नसतं लागलं ना चाललं तर मग असं. ते चाललं असतं. मग मी निर्णय घेतला की बक्षीस आपल्याकडे नकोय, बक्षीस आपण दुसऱ्या मैदानात घेऊ, बरं. या मैदानात नको. मग ती जी मोठी शर्यत झाली, मी त्यांनाच सांगितलं भाऊ तुमच्याकडेच ते बक्षीस जाऊ द्या सगळं, बरं. माझ्याकडे अजिबात नको. मग मी साधा तो चषक पण नाही घेतला, हो. कारण आपणच आयोजन करायचं आणि आपणच ते आपणच बक्षीस ठेवायचं. मग त्याला कुठेतरी परत वेगळा गालपट लागेल. आणि मला दुसरा एक त्याच्यातून विषय आठवला, बऱ्याच लोकांची चर्चा चालू झाली ती का आमच्या जोड्या परत गेल्या, हे गेल्या. तर मी त्यांना एक आणि काही अशी पण चर्चा केली का आमच्या जोड्या कॅन्सल केल्या आणि आमच्या समोर दुसऱ्या जोड्या घेतल्या. तर मी त्यांना हात जोडून विनंती करेन का मित्रांनो असा गैरसमज करून घेऊ नका. माझ्या स्वतःच्या 2 जोड्या ठरल्या होत्या, बरोबर. 1.25 नोंदणी झाली. माझ्या दोन्ही जोड्या कमिटीने परत केल्या, तुमची घरची अशी तरी उसकली जाणार नाही. आणि मी माझ्या मुलांना सांगितलं आमच्या इथल्या का नका उसकू, कमिटीने निर्णय घेतलाय ना तो ठाम आहे. नाही दादा कुठेतरी घुसवा तुम्ही, आपले हे काय मुलं अजिबात नाही चालणार. त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी सांगितलं घरचे तरी बसा तर बसवा, आणि आम्ही ते बसवल्या. एक पेन साईडची जोडी आमची जोडीची ठरली होती आणि एक वांगणीची एक जोडी होती. आम्ही नाही केली, त्या वांगणीवाले पण मला फोन केला, दादा तुम्हीची नियोजन आहे करा. बोललो नाही चालणार, एकदा नियम तो नियम. म्हणून हात जोडून विनंती करतो, ज्यांचा कोणाचा गैरसमज झाला असेल असा गैरसमज करून नका घेऊ. माझ्या इथं तरी तसं काय होणार नाही, नाहीच होणार. आता दादा मैदान इतकं चांगलं झालं की मैदानात ना कुठे कोणता अपघात झाला, ना कोणत्या बैलाला इजा झाली, ना कोणत्या ड्रायव्हरला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं 50, 60, 70,000 पब्लिक होती, पण कोणत्याही पब्लिक मध्ये पण कोणाला अँब्युलन्स मध्ये टाकायची वेळ आली नाही, म्हणजे कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. तर काय सांगाल प्रेक्षकांनी सहभाग दिल्याबद्दल त्याच्यात? मी तर पहिल्यांदा त्या सर्व प्रेक्षकांचं, गाडा मालकांचं आणि इतर सहकार्य करणाऱ्या सर्वांचं पहिलं तर तुमच्यातर्फे मी आभार मानलेत. आता पण हात जोडून आभार मानतो का तुम्ही जे सहकार्य केले त्याच्यामुळेच हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सांगतो, तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक प्रकार तुम्हाला ऐकायला भेटतात, परंतु कडाव ही नगरी अशी आहे का अनेक जाती धर्माची लोक इथं आहेत, परंतु असा एकही प्रकार आजपर्यंत घडलेला नाही का जिथं कडावचं नाव बदनाम होईल.
छोट्या मोठ्या भानगडी होतात, ते कुठेही होतात, परंतु दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण प्रत्येक कार्यामध्ये असतात. इथे तर अनेक लोक आली, परंतु मी तर बोलतो ना, मी जवळजवळ 26 वर्ष कार्य करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची मी जयंती साजरी करतो. प्रत्येक गडावर आम्ही ज्योत आणतो. जवळजवळ 250-300 मुलं त्या ज्योतीच्या पाठी असतात. कित्येक बाईक असतात, किती फोर व्हीलर असतात, पण कुठे असा साधा खर्चटलाच होते ना आजपर्यंत कुणाला. म्हणजे मी तर म्हणतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे, इथं बाल दिगंबरांचा गणपतीचा आशीर्वाद आहे, म्हणून हे कार्य सिद्धीत जातं. आणि येणाऱ्या प्रत्येकाचं सहकार्य असतं का बा इथं व्यवस्थित कार्य व्हावं. आणि त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट, ही जी टीम आहे, कडावची मुलं असतील, कडावच्या बाजूची मुलं असतील, बारडी वावेची जी कमिटी आहे, त्यांची जी मेहनत आहे, यांची जी मेहनत फुकट जाऊ नये अशी सगळ्यांची अपेक्षा, म्हणून हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला. आता दादा तुम्ही जे बोलताय बार्डी वावे कमिटी, आता कसं असतं प्रत्येक कार्याला विरोध असतो. आता बार्डी वावे कमिटी होती, आता इतरही कमिटी आहेत तालुक्यामध्ये बरेचशी कमिटी आहेत. बार्डी वावे कमिटीने एक विशेष सहकार्य दाखवलं, तर काय होतं त्यांना काय मानधन वगैरे तुमच्याकडून कबूल केलं होतं की कसं काय होतं काय होतं माहितीये का, तुम्ही चांगलं काम केलं ना, तर तुम्हाला पाय वाढणार आहेत, बोलणारे आहेत. कसं असतं, मानधन देऊन माणसं हजारो खरेदी केली जातात, पण त्याच्याने कार्यक्रम नाही होत उभे. एक माझा अनुभव आहे. पण जे मनाने येतात ना, त्याच्यामुळेच असे कार्यक्रम सक्सेसफुल होतात. आता यांच्या बाबतीत असे बोलतात, माझ्या बाबतीत असे बोलतात, यांनी कुठून काहीतरी घेतलं असेल. माझं चॅलेंज आहे ना, ओपन चॅलेंज आहे. सुदाम पवाली छत्रपती शिवाजी महाराजांचा मावला आहे आणि त्याला येड लागलेलं आहे, आणि येड लागल्याचे कुठला कार्यक्रम होत नाही. तेच मी तुम्हाला सांगतो का ह्या कमिटीने येड्यासारखं काम केलं, कारण त्यांना पण येड लागलं होतं. परत एकदा त्याचं विश्लेषण करतो, मान देऊन कुठला कार्यक्रम सक्सेसफुल होत नाही. तो तेवढ्या टायमिंग पुरता होतो. तो माणूस काय करतो, मानधन दिलंय ना, तेवढ्या टायमिंग पुरतं. अरे रात्रंदिवस काम करत होते, मी तर नसताना सगळी जबाबदारी घेऊन पैसे घेऊन नाही काम करत कोण. आणि जे मूर्ख असतील ते असं बोलतात, कारण त्यांना सवच नसते ना चांगला कार्यक्रम बघायची, चांगला होण्याची त्यांची इच्छाच नसते. पण आता झाला कार्यक्रम, कारण एवढे चांगलं करणारे आहेत, त्यामुळे वाईट करणारे थोडे आहेत, त्यामुळे त्यांचं काय चालत नाही. हे आहे. दादा बक्षीस तर सर्व मिळाली, फक्त एक बक्षीस आपलं जे राहिलं ते म्हणजे कोणतं, की ड्रायव्हरांची जी गाडी होती, त्या ड्रायव्हरांचा लकी ड्रॉ आपल्याला एवढ्या अफाट गर्दीमुळे तो एक लकी ड्रॉ आपल्याला करता आला नाही, कारण प्रेक्षकांची गर्दी इतकी होती. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचं सांगायला गेलो ना, तर आपलं एफर्ट कमी पडले. तर जी ड्रायव्हरांची गाडी जी तुम्ही ठेवली होती, त्याचं वितरण कसं असणार आहे आता? मग आपलं थोडस नियोजन कमी पडलं, त्याचं कारण जे सर्व कमिटी एकदम थकलेली होती. 22 दिवस सर्वांचा म्हणजे कस निघला होता. सर्वांनी जास्त मेहनत घेतली. कार्यक्रमच्या आदल्या दिवशी सर्व तयारी व्हायला पाहिजे होती, आमचं असं नियोजन होतं. परंतु फाटीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दगड लागल्यामुळं आमच्या नियोजनामध्ये थोडासा बिघाड झाला. 12 दिवस आम्हाला ते दगड काढण्यातच गेले. त्याच्यामुळं जे निमंत्रण असेल, जे काय नियोजन असेल थोडंफार, ते आमच्याकडनं थोडस बाकी राहिले. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर पार्किंगचे बोर्ड लावण्याचे तसेच राहिले. त्यानंतर जे जिथे इथे बूथ लावायचे होते, ज्या 7 मैदान होते माझ्याकडे, त्या मैदानावर आम्ही बूथ लावणार होतो. प्रत्येक आलेल्या ड्रायव्हरची सगळ्यांची आम्ही नोंद करणार होतो. तर ते दिलगिरी मी व्यक्त करतो, कारण ते थोडंसं राहिलंय माझ्याकडनं. कारण माझी एक पद्धत आहे, मी ते राहिलं नसतं. मी जर का आदेश दिला असता 4 मुलांना ते करा, ते झालं असतं. पण माझी एक पद्धत आहे, स्वतः मी उभं राहून मी ते करेल ना, तरच मला त्याचं समाधान लागतं. ते मी तिथं पोहोचू शकलो नाही, म्हणून ते राहिला ड्रायव्हर लोकांचा विषय. तर ते बक्षीस जे ठेवलेले आहे, ते मी तोंडातून दिले, कबूल केलेले. ते गाडी पण इथं माझ्याकडे उपलब्ध आहे. ते बक्षीस जाणार नाही कुठं. जेवढे कमिटीमध्ये ड्रायव्हर लोक आहेत, त्याची नोंद करून आम्ही ते बक्षीस त्यांना देणार आहे. मग आता ते रजिस्टरच असले पाहिजे असं काही नाही. जे रेग्युलर गाडी हुसकतात त्यांचे पण नाव आम्ही त्याच्यात घेऊ आणि ते बक्षीस वाटलं जाईल. फक्त एकच आहे, जर का चुकून जो रेसल देतोय, जो कधी ड्रायव्हरच नाही, त्याने चिठ्ठी काढली आणि त्याला जर का लागली आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन आलं, तर मी त्याची गाडी देणार नाही. मी क्लिअर करतो तुमच्यासमोर, पण ते बक्षीस मी देणारच. त्याच्याबद्दल अजून चर्चा कमिटीशी होऊन ते बक्षीस हो, ते देणारच. आता दादा मैदान सर्वरित्या चांगलं झालं, पण एक मैदानामध्ये बाबा अशी ठरली की जेवढी लोक मैदानात हजर होती, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने लोक ही वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसल्या शर्यतीचा आनंद घेत होती. परंतु जे काही लाईव्ह होतं ते आधीमध्ये अडखळत होतं. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम झालता, लोकांमध्ये एक वेगळा संदेश गेला. इतकं मोठं मैदान
आणि लाईव्ह का असं होतं, तर त्याबद्दल काय सांगा? नाही लाईव्हचे काय दोष नाहीये, स्पीकरचा पण काय दोष नाहीये. काय झालं जेव्हा तुमची पब्लिक एक जागी येते, जास्त संख्येमध्ये लोक जर का एक जागी आली, तर तुमचं नेटवर्क ते आपोआप पूर्ण डप्प होतं. कारण काय होतं, जाम झाल्यामुळं नेटवर्क जाम झाल्यामुळं ते लाईव्ह दिसणं थोडंसं कमी जास्त होतं. स्पीकरचा पण थोडा आवाज इकडे तिकडे होत होता. त्याचं कारण ज्यावेळेस आपण वायरी घेतो, बरोबर. त्या खुर्च्यांखाली येऊन त्याच्या दबले जातात. दबले जातात आणि ते कुठं स्पार्किंग झाल्यामुळे थोडासा तो प्रॉब्लेम होत गेलाय. त्यामुळं असं काही नाही का लाईव्ह खराब होतं की तो लाईव्ह करणारा आपल्या एरियातला तरी एक नंबरचा ओनचा आहे. कारण माझ्या इथं जवळजवळ 4-4 दिवस नाईट टुर्नामेंट चालायच्या, तर त्याचंच लाईव्ह असायचं. परंतु पब्लिकच एवढी जास्त असल्यामुळं त्याच्यामुळे ते नेटवर्क जाम झालं होतं. बरोबर. कारण माझा स्वतःचा पण फोन नव्हता लागत. असं आहे. तर स्पीकरची लाईव्हची व्यवस्था एकदम चोख होती, पण हे जास्त पब्लिकमुळं त्याचं थोडंसं लोड आला त्याच्यावरती. ठीक आहे दादा. येत्या मैदानात त्याच्यामध्ये सुधारणा हो, आपल्याला नक्की, दिसेल. नक्की, नक्की सुधारणा. दादा, सर्व मैदान वगैरे सर्व चांगलं झालं. आता तसं बघायला गेलो तर आता पुढे भविष्यात मैदान वगैरे आपल्याकडून भविष्यात आता एक चाललंय गावातल्या मुलांचा विषय का एक मंदिर बांधायचं आहे मुलांना. मंदिराचं काम आहे. ते बोलतात काय आता आम्ही एक मैदान ठेवतो. तर ते बोलतात 1-2 मैदान आपण करू. तर बोललो ठीक आहे करा, तुम्हाला काय सहकार्य पाहिजे मी करेल. तर त्यांचं आता एक तारीख घ्यायचं चाललेलं आहे. त्या हिशोबाने करतील. म्हणजे तुमच्या प्रतिनिधीमध्ये ते मैदान हा, मी त्याला मदत करेन, बाकी काय. फक्त जेणेकरून एक आहे का जे आता जे काय थोडंसं नियोजन विस्कटलं होतं, ते नियोजनच करून करणार का जेणेकरून एकच गाडीवरती आली पाहिजे. त्याच्यात कुठं बिघाड झाला नाही पाहिजे. हे मी पक्की मात्र आणि जे काही नियोजन आता झालं तसंच नियोजन असणार आहे. मग त्याचे बक्षिसांचं नाही नाही, म्हणजे तेवढं जे स्वरूप काही नसणार आहे. आपलं, हे हा. जे नियम अटी होत्या हा, ते त्याच तर नियम असणार. अटी राहणार आहे. करणंच गरजेचं आहे. कारण बघा आता परवाची पण बार्डीला मैदान झालं. माझी स्वतःची गाडी, बार्डी तर मला एक हाकेवरती आहे. तरी पण मी 10 वाजता तिथं 6 बैल घेऊन गेलो होतो. कारण उद्या मला कोणी बोलायला नको ना. अरे तू नियम लावला आणि तू आता 12ला आलाय. मी यांना सांगितलं तुम्ही एक काम करा, 8ला 8:30लाच तिथं पोहोचा. परंतु माझा एक मित्राचा बैल आहे, त्याला आणण्यासाठी मालवाडीला गेले, म्हणून एक अर्धा 1 तास लेट झाले. नंतर 9लाच बैल तिथे गेले असते. आणि मी ठरवलंय ज्या अड्ड्यात बैल जातील तिथे 10च्या आतमध्येच जायचं. कारण आपण सुरुवात केली ना. आपल्यापासून आणि मी भाडा मालकांना तुमच्यातर्फे विनंती करतो हात जोडून का तुम्ही सहकार्य केलं तर अड्डे चांगले होणार आहेत. मित्रांनो, जा ना लवकर, काय फरक पडतोय. हा, बंदीच्या टायमाला तुम्ही 7 वाजता 8 वाजता शर्यत करत होते, मग आता काय लेट करता. अरे आपण बोलतो आपल्या आई वडिलांनी बैलांना सांभाळले, माझ्या वडिलांनी, माझ्या भावानी, माझ्या दादानी बैलांचा छंद केला, शर्ती जपल्या, म्हणून मला त्याचा नाद लागलाय. मग आपल्या आई बापांनी किंवा आपल्या वडिलांनी भावांनी त्यावेळेस कशा शर्ती केल्या ते पण आठवा ना. त्याचा आदर्श घ्या. ते त्यावेळेस त्यांना टेम्पो नव्हते, ते पहाटे किंवा रात्रीचे बैलगाड्या घेऊन जायचे. मग आता तुम्हाला काय फरक पडतो. तुम्ही सकाळी तिथं जर का 8ला 9ला बैल टेम्पोत भरले, 1 तासात कुठल्याही अड्ड्यामध्ये पोहोचताय तुम्ही. बरोबर. जा ना 10-10:30 वाजेपर्यंत तिथे जागेवरती पोहोचा ना, शर्ती लवकर चालू होतील. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे का तुम्ही सर्व सहकार्य तुमच्या हातात आहे, तुम्ही करा. आणि अड्ड्यामध्ये गेल्यानंतर जो काही माहोल आहे, जे आपल्या पाठीची जत्रा जाते, त्यांना हात जोडून सांगा बाबा रे, किती पण मोठी शर्यत होते, जास्त काय हे जल्लोष करू नका. आता परवाची बार्डेला पण माझी शर्यत झाली, चांगली शर्यत झाली, मोठी बिंजोरी शर्यत झाली. एक काही कोणी आवाज काढला नाही. कारण जातानाच मी सांगत असतो आवाज नको, काय बोंबला त्यांना इथे येऊन बोंबला. घरी येऊन बोल. हा, का असतं मी परत एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो, जेव्हा तुमचा बिंजोरची शर्यत होते तेव्हा तुमची जोडी एकच असते. जेव्हा तुम्ही जल्लोष करता त्याला साहजिक राग येतो. आणि तुम्ही बोलता मैत्रीपूर्ण शर्यत, आपला मित्राचे आपल्याला मैत्री करायचे, मग असं आता चुकीचं बोलल मी, असं ओरडून बोंबलून होणार आहे का. एकच शर्यत तुम्हाला करायची आहे का, नाही ना. मग कशासाठी कोणताय घाटावरती काय होतं, 8 जोड्या असतात, किती ओरडले तरी कुणा राग येत नाही. 8% तो सार्वजनिक विजय असतो, त्याच्यात काय फरक नाही पडत ना. कारण 400 जोड्या धावलेल्या असतात, त्याच्यात तो विजय भेटलेला असतो. इथं तसं नाही ना, इथं समोरासमोर जोड असतो. म्हणून विनंती करतोय का आता तरी कुठेतरी थोडंसं शांत व्हा. चांगलं जर का शर्तीनं दिवस आणायचे असतील तर शांत व्हा. नाही तर मला वाटत ना तुम्ही असं जर का कृत्य करत असाल तर भयानक मी तो म्हणतो. तर आता तुमचं येतं मैदान येतंय, लवकरच त्याची तारीखही डिक्लेअर होईल. तर या मैदानाला जसं पहिल्या मैदानाला लोकांनी प्रतिसाद दिला, तसं याही मैदानाला प्रतिसाद द्यावा. आणि जे काही लोकांच्या मध्ये किंवा प्रेक्षकांमध्ये म्हणा किंवा काय काय जे काही प्रश्न होते त्याचं पुरेपूर विश्लेषण तुम्ही केले दादा. तर त्याबद्दल आणि तुमचं धन्यवाद आणि पुढील मैदानासाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा.
धन्यवाद.